सांगण्याचा हे असतो, पण त्या ठिकाणी जे चुकतं आहे आणि ज्या चुकीचं सुद्धा बोट दाखवण्याचं काम किंवा अर्थ दाखवण्याचं काम हे आपल्या मार्फत होत असतं. त्यामुळे आपलं सुद्धा त्या तेवढंच आभार की जे काही चांगलं असेल ते चांगलं आहे आणि जे चुकलं ते चुकलेलंच आहे. त्या प्रकारे आपण ज्या प्रकारची आत्तापर्यंत आपली भूमिका राहिलेली आहे त्या भूमिकेसाठी सुद्धा आपलं सर्वांचं आभार. आता अशोक यांनी सांगितलं की प्रेस क्लबची सुरुवात 25 वर्षापूर्वी झालेली, 2000 मध्ये जी सुरुवात झालेली आणि 25 वर्ष आपण ज्या पदार्पणात करत आहोत आणि आता याची सुरुवात आज या लोकप्रेमोत्सव या वर्षाची आता या सर्व ठिकाणी झालेली आहे. खरं म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी जी काही त्यांना दर्पणकार सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांचाच आपल्याला जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. अशा जी वार्ता लाभलेली आपली ही पत्रकारिता आहे आणि त्याच्या ह्या सुरुवात्या इथून झालेली आहे. आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या विषयी जर सांगायचं म्हटलं ते सुद्धा कोकणातले आणि त्यांच्या कार्याविषयी, कारण का त्यांचा जो मृत्यू जो आहे त्यांना किती वर्ष मिळाली असतील पत्रकारिता, अवघ्या 34व्या वर्षापर्यंत म्हणजे 34व्या वर्षी ते त्यांना ते मयत झाले. म्हणजे फक्त 34 वर्षापर्यंत त्यांना कालखंड मिळाला. पण या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे शेवटी आपण एखाद्या ठिकाणी किती वर्ष थांबतो म्हणजे आमच्या भाषेमध्ये एखाद्याला की प्रशासकीय आहे त्यामुळे 2 वर्षाचा कालावधी असतो. आपण सुद्धा पत्रकार म्हणून काम करता म्हणजे आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की आपण किती वर्ष त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे असं म्हणजे 34व्या वर्षापर्यंत त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं की त्यांच्या नावाने पहिलं आपलं हे जे काही मराठी वृत्तपत्र आहे दर्पण ते सुरू झालं, त्या दर्पणकार म्हटलं जातं. आणि अशा कार्याची त्याचा वारसा लाभलेले आपण सर्व त्यांचं काम पुढे घेऊन जायचं काम आपल्या मार्फतीने होत आहे. तर याचा खूप मोठा अभिमान आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं क्रिया आहे. कारण त्या 34व्या वर्षी त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्या कामावरतीच आपण पुढे जात आहोत. म्हणजे अशा वारसा लाभलेला आपला सर्व पत्रकार आहे. कारण का पत्रकारिता म्हटलं की जसं यांनी सांगितल्याप्रमाणे काही सकाळी सुरुवात होते, परत कोणती बातमी मिळेल कोणती असेल, काही स्वतःचे सोर्स वापरून काही नवीन बातमी कुठे मिळत आहे का, कुठे चांगली मिळते कधी वाईट मिळते, मग कधी कुणाला आवडते कुणाला आवडत नाही. बरोबर असं सुद्धा होत असेल की मन जे आवड आहे तो कौतुक करतो, जो त्याला आवडली नाही तो परत फोन करतो किंवा काही वेगवेगळ्या प्रकारे असे प्रकारे आपले अनुभव असतात. तसं सगळीकडे आहे. म्हणजे आपल्याकडे तसं चॅलेंजेस आहेत, प्रशासनामधले पण चॅलेंजेस त्याच प्रकारचे आणि एक कार्यवरची कसरत. कारण की शेवटी आपल्याला आपलं जे काही ध्येय आहे किंवा आपण ज्याच्याकरता पत्रकारिता करत आहात त्याचे काम तर करणं आपल्याला आवश्यकता आहे. असं करत असताना अशी सुद्धा आपली कार्यावरची कसरत आहे. त्यानंतर परत काही अधिकाऱ्यांकडून किंवा काही प्रशासनाकडून काही विशिष्ट याच्यामध्ये आहे की आम्हाला बातमी दिली गेली नाही, बाकीच्यांना मिळाली, त्यांना फुटेज मिळालं, त्यांना बाईट मिळाली. म्हणजे असे प्रकारचे चॅलेंजेस आपल्याकडे आहेत. ते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही सुद्धा ते पाहिलेले आहेत. ते सुद्धा आमची सुद्धा कार्यावरची कसरत आहे आपल्याशी कोऑर्डिनेशन ठेवणे सुद्धा. कारण का एवढं मोठं सगळ्या याच्याप्रमाणे आहेत त्यामुळं कुणापर्यंत आपण पोहोचू शकतो कुणापर्यंत पोहोचू शकत नाही. काही समजून घेतात, काही फोन करून राग व्यक्त करतात किंवा सांगतात पुढल्या टायमाला आम्हाला तरी कळवा. अशा सगळ्या प्रकारचे मिक्स लोक, आता काही कुणाचं इंडिव्हिज्युअल नाव घेणार नाही. त्यामुळे ते ज्यांच्या काही भावना त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात, चांगल्या वाईट असेल त्या. पण शेवटी आपण जे करत असाल ते आपल्याला दिलेली जबाबदारी आहे आणि आपल्या कामाप्रतीची आपली असणारी जी तळमळ आहे याच्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आपल्या कामाप्रती तळमळ. कारण का ती बातमी मला कव्हर करता आली नाही किंवा आमची सुद्धा आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही. शेवटी आम्ही काम करत आहोत हे चांगलं किंवा वाईट ही आपल्या मार्फतीनेच लोकांच्यापर्यंत पोहोचत असतं. असंही कोणतं नाही की त्यामुळे हे आपलं जे माध्यम आहे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे असं नाही की फक्त चांगल्याच गोष्टी आमच्या पोहोचल्या. तुम्ही वेगवेगळी जे चुकलेलं आहे त्याच्यावरती बोर्ड सुद्धा दाखवलेलं आहे मागच्या 1 वर्षाभर मी पाहिलेलं आहे. कारण का यापूर्वी मी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणजे आपले पण बऱ्यापैकी सगळे पत्रकार मित्र पूर्ण महाराष्ट्रभर असतील की माझं सगळ्यांची प्रयत्न असतो की सगळ्यांची कोऑर्डिनेशन ठेवून आणि सगळ्यांच्या देवाणघेवाणीतून त्या ठिकाणी कशा प्रकारे आपलं काम करता येईल. शेवटी आपण या ठिकाणचे नागरिक असतात, या ठिकाणच्या समस्या आपल्या चांगल्या प्रकारे माहीत असतात. आम्ही अधिकारी त्या ठिकाणी येत असताना शेवटी आम्ही जरी त्या ठिकाणी आलो तरी पण तिथली माहिती होणे, त्या संदर्भातली समस्या जाणून घे, तिथल्या किंवा सगळी परिस्थिती आकलन होण्याकरता काहीसा वेळ लागतो. पण आपल्यासारख्या सगळ्या पत्रकार मंडळींच्या सहकार्याने ती गोष्ट लवकर आपल्यापर्यंत पोहोचतात. कारण का चांगले वाईट आपल्यापर्यंत सगळे अनुभव असतात आणि मला तर त्याचा खूप चांगला आहे. आतापर्यंतच्या 12-15 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्या पत्रकार मंडळींचा चांगला फीडबॅक
कोण चांगला आहे कोण वाईट आहे, इथले काय चॅलेंजेस आहे, गणपतीमध्ये कोण काय करतं किंवा येणारी राजकीय परिस्थिती कशी आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी आहे, त्या सगळ्या प्रकारची माहिती ही आपल्या पत्रकार मंडळींच्या सहकार्यातून आपल्या याच्यातून आम्हापर्यंत येत असते. खरंच एक अधिकारी म्हणून मला तरी वाटतं की खूप हे चांगल्या प्रकारे आहे, कारण का ही देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. कारण की एक अधिकारी त्या ठिकाणी, आता मी समजा 3-4 ठिकाणी काम केलेलं असतो, त्या ठिकाणी ॲटली आपण 2-2.5 वर्ष त्या ठिकाणी काम करत असतो. त्या ठिकाणी त्या लोकांची माहिती होणे आणि त्या परिस्थिती आकलन होण्याकरता जो काही वेळ जाणार, तोपर्यंत अशा काही घटना घडून जातात, तोपर्यंत वर त्या टीका टिप्पणीला आपल्या सामोरं जावं लागतं. पण आपल्या माध्यमातून त्या गोष्टी आम्हाला ॲडव्हान्समध्ये समजतात की कोण माणूस कसा आहे, कोण काय करू शकतो. काही सार्वजनिकरित्या सांगतात, काही आपले चांगले मित्र असतात ते आम्हाला फोन करून मेसेजद्वारे त्या सुद्धा गोष्टीची कल्पना देत असतात. तर हे आपलं सगळ्यांचं कौतुक. या सगळ्यांचं सहकार्यातनं जे काही हे पोलीस प्रशासन कोणत्या प्रशासनाने काम केलं, तो ते आता जे काही सांगितलं की या ठिकाणी काम शेवटी आम्ही सुद्धा काम करत असताना मी सुद्धा इथे DC म्हणून आहे, पण माझ्याखाली सुद्धा आमची टीम आहे. शेवटी जर या ठिकाणी जे काही चांगलं केलं ते DCPनी केलं आणि जे वाईट केलं ते बाकी कर्मचाऱ्यांनी केलं असं होऊ शकत नाही. जे चांगलं केलं ते सुद्धा आमच्या टीमनी केलं, जे वाईट झालं ते आमच्या टीमचं एक हे आहे त्या ठिकाणी लेखून आहे. त्याच्यामुळे असं नाही की जे काही आतापर्यंतच्या करिअरमध्ये जे काही काम करता आलं ते माझे सगळे आमची टीम असेल, आमचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, आमचे वरिष्ठ अधिकारी असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे. कारण का सगळ्या गोष्टी हा एका अधिकाऱ्याच्या किंवा एका ह्याच्यामुळे शक्य होत नाही. याकरता पूर्ण टीम असते, याची प्रोसेस आहे पूर्ण. की आपण त्या ठिकाणी बातमी, आपले पण एडिटर असतील, आपले पण सुद्धा